थोडा लंबे झाले हा ते मेथीचे पाणी नाही का, मेथीचे दाणे, हा कढीपत्ता, हा त्याच्या पाणी लावतो मी. हा चायपत्ती, कढीपत्ता, हा मेथी दाणा, त्याचं पाणी लावतो. जळणं बंदच नाही होऊन राहिलं. जळणं पण नव्हतं. जळणं बंद नाही होऊन राहिलं. याच्या आधी कोणती कट केली होती? मी कधी कटकुट काही केलंच नाही, पहिल्यांदा आलो. पहिल्यांदाच आले. कधीच नाही काटलं. राजू कधी आता तो काढतो. हा, तो काटून देत होता शेंगे असं. त्याच्या हातानंच तो नाही काय, नाही लोकांच्या हातानं करावा म्हणतात. सेंट बी येत असेल मेथी दाण्याची, है ना? तेच लावते मी. केस बरोबर करून देतो म्हणतात. माझ्या हाताला केस वाढतात म्हणतात ना. कधीच नाही काटलो केस, थ्रेडिंग कधीच नाही, कधी केलंच नाही, कधी पार्लर मध्ये गेलोच नाही. पार्लर मध्ये तर आम्ही नाही गेलो. नाही, पण थ्रेडिंग वेडिंग करायला तर जावंच लागते ना. हा, मी नाही जात, कधीच नाही गेलो. मी राजू जेव्हा म्हणजे मेहंदी लावून देतो तरच माझे केस काटून दे. हा, राजूच करून दे माझे बी केस. राजूच कर. लंबे झाले का थोडेसे, पण पतले होत आहेत. पतले होत आहेत, घाले नसत, पतले आहेत. ह्याना आता काय प्रोग्राम राहील तर पोरी बारी तुमचीच जोड येते. आमच्या घरचे जास्त आहेत मॉडेल. सून, पोरगी, ते सब होणार. पतले खूपच होऊन गेले नाही. बसा ना काकू. का मी येत फक्त एक मिनिट. पंखा काऊन नाही लावायचे? केस उठत ना म्हणजे पंखा बंद होतो, लवकर सुटत केस. मेहंदी काऊन नाही लावला तो? मेहंदी काऊन नाही लावून मागले? तुमचा व्हिडिओ पाहिलो मी ना. तुमचा व्हिडिओ पाहिलो म्हणलं मग अशी ऋतिकने दाखवलं. हा हा, पण मेहंदी लावून घेवायचं. खूपच पिकतात. हो, आता मेहंदी लावत अजून पिकत हप्ताभर नाही राहील केसाले मेहंदी लावावं. एवढे घणी नाही का, म्हणजे त्या राजूनच काटून दिलं. घरीच येते, घरीच काटून देते तो.
बालाघाटलाच बांधतो होतो. पण मागं आता गेलो मी लग्नाला जेव्हा त्या बालाघाटले तेव्हा मग राज्यपाल गेलो मग त्या म्हणजे वहिनीमध्ये खूपच पतली झाले केस हो ना, माझे बी खूपच पतले होऊन गेले. मग त्यांना काढून दिले. काय जेवण केलं? हा? कायची भाजी जेवली? बेसन दिवसानं कसं बेसन खाऊन होते मग? हो बरं हा, आपल्याला सब चालते. मला तर दिवसानं नाही खावचं लागेल. खाऊच नाही, दिवसानं बनवूच रात्री नाही. तुमच्याकडे चिकनच्या शिवाय काही बनत नाही, चिकन मटन. दिवसाला मच्छीची काय भाजी अच्छी नाही लागली हे होती? नाही चांगले 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 खाल्ल्याच नसाल. खाल्लं आम्ही 3 जणांना खाल्लं भाजी हं? 3 जणांना सगळ्यात भाजी पहिलं खाल्लं. उद्घाटन मीनच केलं हा. होतं. हे बी नव्हते खात हे बी मग घरी आम्ही जेवतो मी म्हटलं मच्छीची भाजी आहे खाऊन पा एवढे केस मी किती याच्यानं वाढवलं होतं? ते डॅमेज केस आहे. ते कट झाली त्याला तर केस चांगली ग्रोथ होते. वाढी तुमची केसाच्या केस चांगली आहे. अचार होता, मिरच्या जास्त होत्या. रविवार तसा संध्याकाळी दिवसाला नाही खात. हा. दिवसाला किती भाजी राहील ना वाचली तर नाही खात, रात्रीच खात असते. आज बनवीत ना उद्या संध्याकाळी खाते रात्री. मटण मच्छी होणार खातच नाही ना, खातच नाही. बापापासूनची सवयच आहे त्याची. चिडचिड लागते आम्हाला तो उलटा. काय मग काय तर बनवल तरच नाही तेवढा माल मसाला रोज 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 रोज. मग कधी बिघडली तर अजून चिल्लावत तर नाही म्हणा कधीच. काय खाऊन घेतो. मग पोरं बारं खावाले नाही पाहत. रोज रोज बनाती है म्हणतात. खाऊ ना रोज रोज नाही खाऊ ना बाबा. खाऊ ना. चिकन मटन काहीच नाही. रात्री बनवणार सकाळीच खावते. तेज भाजी संध्याकाळी नाही खाऊ नये. तेच भाजी मग संध्याकाळी मग अजून वाचली मग दुसऱ्या दिवशी अजून संध्याकाळी फ्रीज मध्ये राहते खातात मग. बाकी बकऱ्याची मटण होती शुक्रवारची नाही का, ते खाल्ला. मग तिलेच म्हणलं आता काय करू, भाजी डाळ ना भेंडी आहे. मग हे बनवलं, थोडासा रस्सा केलं तिले, टमाटर वगैरे पिसून. चालेल मायला त्याला होऊन गेली. तो एक आहे ना, तो लहानवाला देते तो काहीच भाजीच्या नाही खाय. भाजीच्या नाही खाय, भेंडी नाही खाय, कुंदरू नाही खाय, वांगे नाही खाय, लौकी नाही खाय. खाते काय तर मग? अरे बडा त्याच्या हे आहे. लौकी नाही खाय, कोहडा नाही खाय, तोरई नाही खाय. भाजीचे सब भाजीचे छोटे काय खाते कोचरीचे गुया,
कर्माराक्षाचे पाण्याच्या वड्या, तर काही भाजीमधून काय खाईल, हे आंबाडीची भाजी असा खाते तो बडा, त्याच्या मारल्यानं बहुत दिमाग खराब. नाही तर मग अंडा. भाजीच नाही खाय, कोणत्याही भाजी नाही. त्याला म्हणतो त्याला शरीर में विटामिन कैसे जाएगा रे? खाण्यापिण्यासाठी आपल्या घरचे लेकरं बेसायला. टमाटरचा कुचला असं खाते. कढी पुलाव नाही खाय. काय? बिर्याणी खाईल, कढी पुलाव नाही खाय. पुलाव खाईल तर कढी नाही पे. असं आहे हो त्याचे हे राहते. त्या दिवशी तरी बघायची लागले शादी होगी ना, तो घरला बेसन बनाएगी वो भी खाएगा बायको काय काय म्हणतात काय? हाँ अजी नहीं खाता मैं ऐसा म्हणते. मला ते आता आहे काय, सिर्फ दाल न अचार बस. ए ब्लाउज शिवून देशील का? ब्लाउज शिवून देशील का? काय म्हणलं? ब्लाउज शिवून देशील का? खाली आहेस की नाही सही सांग. खाली काय वाटत बसले? केव्हा आणून दे? उद्या आणून द्या. किती वाजे? 4 वाजे आणणार. मी 2 वाजेपर्यंत घर नाही राहत ना, म्हणजे घर राहते 2-3च्या नंतर शाळेत आल्यावर. ठीक आहे. अजी स्टेप पण भेटतं का जी? हाँ इस किती टाइप किती किती घेतो जी? 60 रुपये. हा येतो येते. उद्या ये. हे घरीच राहते. मी येते, चालू राहते. कापकट करा ना तर सौदून चांगला. चाय मागून राहिले चाय. चाय ब्लाउजची सिलाई किती घेते ते? खूप शिवायला आहे बोलते ना. 250 काय असतं ना ब्लाउज? पण जास्त थोडंसं डिझाईन सांगणार 300. त्या राधेची पोरगी बी शिवते ना मग ब्लाऊज. कोण शिवते? माझी पोरगी बी शिवते ना ब्लाऊज. बॉबी हा येतात ना कपडे शिवता. कधीच नाही सांगलं ना तिनं तर. तिला मी क्लास लावून दिलो 1500 रुपये महिन्यात. दिवसाला दिवसचा क्लास नाही गेलो होते नागपूरला. तिथे शिवत ना आधी येते शिवते ना तिकडे आपल्या घराकडे. ते शिव मंदिरकडे राहायचे तर. आणि गर्मी आली का? मी बहुत गर्मी होते. मी एक महिन्यात पंखे नाही लावला. ठीक आहे पेमेंट वगैरे क्लिप वगैरे लावलं ना. ओके
जसे केस येतात ना तसे केस येतात. ह्याच्यात नाही आणली ना मला. मी देतो ना. खूप सारे काटून टाकले ते केसच द्या म्हणतात जेवढे आहे. एवढे केस वाढवलं होतं मी. आता तुमचं आहे सगळं काय माझी सासूकडे चिल्लावते काय केस काटावले. आणि कोणत्या आत्ता डिलिव्हरीच्या हात केस वाढले. एका जणाच्या हाताला काटलं तिने अशी काटायला गेली थोडेसे पुढे काटून जाऊन त्यापासून पुढे केस मुरून गेले तिथे. परत हातानं वाढतात ना केस. समोर समोर न पिकतात बुड्ढा माणूस आणि तिथे स्टेप करा म्हणतात. आपण आता बरोबर काय ते सांग बुद्ध्या- वाटतं. बुद्ध्या माणसं एकदम मोठे नाही तर एकदम लहान नाही त्याच्यामुळे केस जीन्स ठीक घालून झाले. जीन्स करतो. तेला पण चांगला. आता मी तुम्हाला मशीन मारून देणार होतो की त्या दिवशी बाबाला सांगितलं. आज